आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. श्रीगोंदा नगरपालिकेच्या अग्निशमक विभागाला अचानकपणे आज भेट देऊन पाहणी करण्यात आली आहे. यावेळी अग्निशमक विभागाची वाहनं, आवश्यक साहित्य तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठीची तयारी तपासण्यात आली. या अचानक पाहणीच्या दरम्यान अग्निशमक विभागाची यंत्रणा चोख आणि सज्ज असल्याचं चित्र पाहायला मिळालं. आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांना तातडीनं मदत मिळावी यासाठी विभागाची तयारी समाधानकारक असल्याचं चित्र दिसून आलंय. यावेळी अचानक काही घटना घडली तर नागरिकांनी 91 75 69 36 80 तसेच 048 77 22 705 या नंबरशी संपर्क साधण्याचं आवाहन पालिकेकडनं करण्यात आलंय. आज आपण श्रीगोंदा नगरपालिकेचा जो अग्निशामक विभाग आहे या विभागाला अचानक अशा पद्धतीने भेट दिलेला आहे. याचं कारण तसंच आहे की आपत्कालीन घडणाऱ्या ज्या घटना आहेत या संदर्भात अग्निशामक दल नगरपालिकेचा किती तत्पर आहे हे पाहण्यासाठी आज आपण अचानक या ठिकाणी आलो आहोत. या ठिकाणी आल्यानंतर मात्र आपल्याला काही परिस्थिती थोडी वेगळीच पाहायला मिळाली. माझ्या मागच आपण पाहू शकता या ठिकाणी जे 4 कर्मचारी आज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचबरोबर त्यांच्या गाडीमध्ये जे मुबलक असं पाणी पुरवठा पाहिजे तो देखील आहे. त्याच पद्धतीने शेजारी एक जी नवीन जी नवीन अग्निशामक मिळालेली आहे पालिकेला ती देखील या ठिकाणी सज्ज असलेली पाहायला मिळाली. त्याचबरोबर जी छोटी गाडी आहे ती देखील तिचा सायरन वगैरे किंवा त्यामध्ये किती पाण्याचा पुरवठा आहे, कर्मचारी जागेवर आहेत का नाही, नक्की जो इथं शेजारी पाहिलं तर तिथं टँकर देखील आपल्याला पाण्याने भरलेला दिसून आलेला आहे. त्यामुळे कुठेतरी अग्निशामकाची जी यंत्रणा आहे पालिकेची ती कुठेतरी सज्ज असलेली आपल्याला या ठिकाणी आज तरी पाहायला मिळाली आहे. त्या संदर्भात आपण जे कर्मचारी त्यांच्याशी काही बातचीत करणार आहोत. काय सांगा नक्की ही जी यंत्रणा आज आम्ही पाहिली ही तत्परतेने कायमस्वरूपी अशी असते नसते. कंपल्सरी माणसं असते ड्युटीवर आणि वेळोवेळी आम्हाला फोन आला तर वेळोवेळी आम्ही लगेच जातो. बऱ्याच वेळा अडचण अशी येते की रात्री निम्म्यारात्री कुठेतरी विघटित घटना घडती, अशा वेळेस आपल्याला फोन येतात. बऱ्याच वेळा आरोप होतो यंत्रणा सज्ज नाही, वेळ गेला. नक्की काय कारण किंवा काय सांगण्यास लोक आहेत ना परमनंट नाही आहेत आणि सगळे रोजंदारीचे लोक आहेत, पण तरी 2-2 लोक असतात ड्युटीला आणि अनुभवी लोक कमी आहेत आपल्याकडे, ट्रेनिंगवाले कोण नाही ना. तरी देखील उशीर होण्याची जे कारण सांगितले जातात ते नक्की कारण कोणते असतात? असते की ज्यावेळेस आपली गाडी चालू होती त्यावेळेस 10 मिनटं 5 मिनटं तिला निघायला लागतो, तेवढ्या वेळात गाडी निघतीच. हो, रस्त्याचे प्रॉब्लेम, ट्रॅफिक असते, त्याच्यामुळे उशीर होतो 10-5 मिनटं इकडे तिकडे. आता आम्ही पाहिलं गाडी पूर्णपणे सज्ज आहे, पाणी आहे, बाकीच्या ज्या गाड्या आहेत त्या देखील आहेत. मात्र तुम्ही सांगता तसं जो स्टाफ पाहिजे होता तसा स्टाफ नाही. त्यासाठी नगरपालिकेला काय आवाहन करणार आहात? लोक भरले पाहिजेत, ट्रेनिंगवाले लोक घेतले पाहिजेत अनुभवी. एकंदरीत पाहिलं तर जे आता कर्मचारी या ठिकाणी काम करतात ते देखील अनुभवी आहेत. मात्र ज्या नवीन पद्धतीच्या ज्या गाड्या आलेल्या आहेत या गाड्यांना जे ट्रेनिंगचे कर्मचारी पाहिजेत ते या ठिकाणी उपस्थित नसल्यामुळे जे कर्मचारी यांची देखील मागणी आहे की अजून काही कर्मचारी या ठिकाणी वाढवले तर नक्कीच चांगलं होईल. सुहास कुलकर्णी, C24 श्रीगोंदा, अहिल्यानगर. सुहास कुलकर्णी, C24 श्रीगोंदा.